त्याच्यानंतर एका तासाने मी एक आई म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून आणि एक महिला म्हणून आणि एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून मी ते पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिलं आणि योगायोगाने ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण आहेत आणि महाराष्ट्राचे ते होम मिनिस्टर पण आहेत. तो हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जर म्हणजे मी पत्र वाचलेला नाही, हा माझा जरा म्हणजे योग्य नाही एक मिनटं, मी दोन्ही घेत नाही. मी वर्तमानपत्रात जे आले मी तुम्हाला वर्बिटम दाखवू शकते, कारण का मी सगळे वर्तमानपत्र वाचते, चॅनल्सचे सगळे बाईट मी फार कान देऊन ऐकते, त्याच्यामुळे जे ज्या बातम्या आल्या त्या मी तुम्हाला सांगू शकते. दुसरी गोष्ट, तुम्ही त्या व्यक्तीबद्दल जे विचारलं ती माझ्याकडे प्राथमिक माहिती आहे, तरी आणखीन तुम्हाला जास्त उत्तर हवं असेल तर मी राजी खुशी देईन. पण 2018 ते 22 उस्मानाबादचे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष तेव्हा राणा जगजितसिंग पाटीलच होते. सगळा जिल्हा तेच बघायचे. मेंबरशिप ड्राईव्हची आमच्या पक्षात अशी पद्धत आहे की जिल्हा अध्यक्षाकडे फॉर्म जातात, विश्वासाच्या नात्याने जिल्हा अध्यक्ष पुढे ते देतो, ते भरतात आणि परत येतात. आम्ही काय जाऊन चेक करत नाही, कारण का आमच्या जिल्हा अधिकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. त्याच्यामुळे तेव्हा राणादादा पक्षात होते, त्यांचा सगळा मान सन्मान होत होता, कालही, आज आणि उद्याही. आणि त्याचबरोबर तेच तेव्हा जिल्ह्याचे अध्यक्ष होते, त्याच्यामुळे तेच हे उत्तर देऊ शकतील की ते कधी राष्ट्रवादीत. आणि तेव्हा राणा जगजितसिंग जीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंच होते. त्याचबरोबर दुसरी गोष्ट त्यांनी जी सांगितली, मी आपला ऑफहँड तुम्ही विचारताय म्हणून सांगते की आम्ही तेव्हा मेंबरशिप घेतली आणि त्याच्यानंतर 2022 आम्ही पुन्हा मेंबरशिप ड्राईव्ह घेतला. त्याच्यात या व्यक्तीचं नाव आम्हाला तरी कुठे आढळलं नाही, कारण का 2019 माझं कदाचित वर्ष चुकतही असेल, पण 2019 मला आठवत असेल व्यवस्थित तर 2029 कमळ चिन्हावर भारतीय जनता पक्षाकडूनच राणा जगजितसिंग पाटील हे इलेक्शन लढले. त्यानंतर आमच्याकडे जी मेंबरशिप झाली 2022 तेव्हा ही व्यक्ती आमची मेंबर नाही. मी हे सगळं तुम्हाला कागदपत्र दाखवायला तयार आहे. आणि तुळजापूरला नगराध्यक्ष कधी होते? 2012 2012 त्यांच्यावर कुठलाही आरोप नव्हता. तेव्हा पक्ष एक होता आणि त्यांचे वडील, मला अजूनही आठवतं, राणा पाटलांचे वडील आदरणीय, आमच्यासाठी सन्माननीय आदरणीय पवारसाहेबांबरोबर 5-6 दशकं ज्यांनी प्रेमाने विश्वासाने काम केलं, असे आदरणीय वंदनीय आम्हाला त्यांचे वडील हे तेव्हा तिथले स्थानिक खासदार होते आणि सगळं तेच बघायचे. त्यामुळे तेव्हा काही विषयच नव्हता. विश्वासाच्या नात्याने गुणागोविंदाने आम्ही सगळे एकत्र राहत होतो आणि तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक होता. तो विभाजन झाल्यानंतर कोर्टात केस झाली, तुम्ही सगळ्यांनीच पाहिली. त्या काळामध्ये विभाजन झाल्यानंतर आणि राणादादा भारतीय जनता पक्ष गेल्यानंतर कुठलाही डेटा आमचा तरी ती व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे किंवा आमची मेंबर आहे असा माझ्याकडे कुठला डेटा नाही. त्यांच्याकडे जर असेल तर जरूर त्यांनी द्यावा. आणि कोणी कुठल्या पक्षात जावं हा प्रत्येक पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. मी एक विनम्रपणे, मी राणादादांवर कालही आरोप केला नाही, आजही करणार नाही आणि मला विश्वास आहे की ती उद्या त्यांच्यावर आरोप करायची वेळही आणणार नाही. मी माननीय मुख्यमंत्र्यांना